हॅलो यूट्यूबकर. आधीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो. मी प्रेरणा. आज की नाही वेगळा पदार्थ तयार करणार आहे, म्हणजे घरगुती तूप. आपण काय करतो, दुधावरची साय फेकून देतो आणि लोक काय करतात, बाहेरून तूप आणतात. तर ते तसं न करता घरच्या घरी आपण आपल्याकडे जी साई असते राहिलेली, त्या साईपासून आपण कसं लोणी करायचं आणि त्याचं तूप करायचं ते आज मी तुम्हाला दाखवते. चला तर किचन मध्ये. हे बघा, साई आहे ही एवढी साई झालेली आहे. जवळजवळ 7-8 दिवसाची साई झालेली आहे, म्हणजे आठवडाभर म्हणा तुम्ही. आम्ही अमूल गोल्डचं दूध आणतो, त्याचं जवळजवळ 1.5 लिटर दूध असतं. म्हणजे त्या 1.5 लिटर दुधाचं साई येते. हे बघा, ते पण दाखवते तुम्हाला. हे बघा, हे दूध आहे, दिसतंय. आता दुधावरची ही साई, याला विरझण लागत नाही, नुसती साई, आणि त्या नुसती साईचं लोणी तयार करणे. हे बघा, ही साई काढायची, आली ना, ह्यात टाकायची. आणि हा मोठा टोप घ्यायचा, कारण साय जास्त आहे ना. हे बघा, हे सगळं असं ओतायचं, यातच पाणी घालायचं. आणि गार पाणी घेतलं तर आणखीन चांगलं. ह्यातच पाणी घ्यायचं आणि सगळं पुसून घ्यायला हवं ना, काही ठेवायला नको. हे बघा, हे घालायचं. आता मी काय घेते बघा, हे बघा, बिग बॉस. ह्याला म्हणतात बिग बॉस. एकदम सोपं आणि सरळ, लगेच साईचं लोणी बनतं. त्याच्यात 3 आहेत चकत्या. या 2 चकत्या नाही घ्यायच्या, ह्या आपल्या साध्या चकत्या आहेत. आणि ही जी आहे डॉट डॉट वाली ही चकती, ही बघा, ही चकती दह्यासाठी घ्यायची, ताकासाठी घ्यायची. आता मी सुरुवात करते. हे बघा, Five minutes later. हे बघा कसं घट्ट झालं. आता ह्याचं लोणी होईल. थोडं पाणी टाकते. आणखीन थोडं पाणी टाकते. थोडं पाणी नाही होत आलंय. हे बघा, अजून थोडं पाणी लागेल.
लोणी होत आलंय, लोणी झालंय. मी आता हे काढते. झालंय बघा लोणी. पाहिलं ना कसं पटकन होतं. 10-15 मिनिटं लागतात या बिग बॉसनी. आता मी हे लोणी तुम्हाला काढून दाखवते. आणि हे बघा, हे बघा, बघितलं आहे ना, झालंय ना लोणी तयार. आता हे लोणी काढते ह्या टोपात. आणि नेहमी अल्युमिनियमचा टोप घ्यायचा, म्हणजे गरम करायला पण चांगलं जातं. हे बघा, सगळं आता लोणी मी हे काढून घेते. आणि हे गरम पाण्यामध्ये घातलं की हे स्वच्छ होतं. या पाण्यात टाकायचं. आला ना लोण्याचा गोळा. आपल्या आजीची आठवण आली ना. आणि हे ताक टाकायचं ना, हे प्यायला घ्यायचं किंवा ताकाची कढी करायची. अतिशय सुंदर होते. ही पण मी करून दाखवीन तुम्हाला. आता नाही दाखवणार, नंतर परत एक दुसऱ्यांदा मी जेव्हा लोणी करीन तेव्हा त्या ताकाची कढी मी करून दाखवीन तुम्हाला. आता ह्याच पाण्यामध्ये हे धुवून काढायचं लोणी. हे बघा, स्वच्छ आहे एकदम. हे बघा, आता हे पाणी ओतून आणते. हा, हे बघा लोणी. आता गॅसवर ठेवते. गॅस अगदी मंद करायचा, मोठा गॅस करायचा नाही, एकदम मंद गॅस करायचा. आता हे 20 मिनिटात याचं तूप होईल. या लोण्यामध्ये आपल्याला आपलं हळदीचं पान किंवा खायचं पान टाकलं तर आणखीन त्याचा सुगंध वाढतो आणि रवाळ होतं तूप. पण माझ्याकडे ते आता नाही आहे, फक्त मी लोणी ठेवलेलं आहे. आता बघा, ते विरघळत जाईल आणि त्याचं तूप होईल. तूप पण मी गाळून तुम्हाला दाखवते. हे बघा, तूप झालंय. हे बघा, थोडस हेच जरा तांबूस व्हायला हवं. हे तूप झालंय. मी हा गॅस बंद करते. आता हे तुम्हाला गाळून दाखवते. हे बघा, तूप बघा केवढं झालं. तूप केवढं लोणी होतं आणि केवढं तूप झालं. आहे ना करामत. हे बघा, हे बघा, पाहिलंत ना तूप. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला? छान वाटला ना? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घरी तुम्ही करून बघा. नुसते साई गोळा करा आणि 5-6 दिवस झाले की बिग बॉस आणून ते ढवळून त्याचं लोणी काढा आणि लोण्याचं तूप करा. अतिशय सोपा आणि घरगुती तूप तुम्हाला घरी मिळेल. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? बाय.